नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धक्कादायक किरकोळ वादातून तरुणाचा अंत, पिंपळनेर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। नमस्कार। किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या झटापटीत होऊन एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। राईनपाडा परिसरातील हनुमंतपाडा येथे ही घटना घडली असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत 22 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण वय 32 ते 35 आणि संशयित हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत। दिनांक 4 रोजीच्या रात्रीच्या सुमारास मयताच्या पुतणीच्या किराणा दुकानावर आरोपी उभा होता। मयताने आरोपीला तिथून निघून जाण्यास सांगितले, मात्र काही वेळाने मयत तरुण पुन्हा तिथे आला असता संशयित तिथेच थांबलेला दिसला। यावरून दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली। वादाचे रूपांतर बाचाबाचीत आणि त्यानंतर झटापटीत झाले। दोघेही जमिनीवर कोसळले, मात्र या झटापटीत मयताच्या डोक्याला जबर दुखापत झाली। जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेची गांभीर्याने दखल घेत पिंपळनेर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी 22 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। डोक्याला झालेली जखम ही जमिनीवर पडल्याने झाली की अन्य काही कारणाने याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। एका क्षणाच्या रागातून आणि किरकोळ कारणावरून एका तरुणाचा बळी गेल्यानं हनुमंतपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, पिंपळनेर। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।